नमस्कार, माझं नाव विद्या. आज आपण बांगडा मच्छीची रेसिपी बघणार आहोत. बांगडा रेसिपी रस्सा आणि बांगडा फ्राय. थोडे बांगडे घेतले होते, ते मध्ये कापून घेतले, त्याचा आम्ही रस्सा बनवणार आहोत आणि 3 बांगडे आम्ही फ्राय करणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण याला पहिले मॅरिनेशन करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडी हळद, याच्यात पण घरगुती मसाला, थोडं लाल तिखट, धना जिरा पावडर, थोडं मीठ, आणि थोडा कोकमचा रस. याच्यामध्ये आपण थोडं लिंबू पिळूया. आता आपण हे मॅरिनेशन करून ठेवूया आणि वाटणाची रेसिपी तयार करूया. चला तर. बांगड्याचा रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ओलं खोबरं घेतलं आहे, कांदा घेतला आहे, कोथिंबीर, आलं, मिरची आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि चिंचही भिजत घातली आहे. चला तर मग आता आपण वाटण भाजून घेऊया. पहिला आपण तव्यावर तेल टाकलं आहे. आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला लालसर भाजला की मग ओलं खोबरं टाकायचं. कांद्यासोबतच लसूण पण टाकून घेऊया. छानपैकी ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया. मच्छीचं तेल होतं त्याच्यामध्ये फ्राय करत आहे. छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करूया. हे बघा, कांदा असा ब्राऊन रंगाचा झाला आहे. आता आपण खोबरं टाकूया. आता छानपैकी खोबरं पण भाजून घेऊया. ते पण मस्त ब्राऊन रंगाचं होईपर्यंत भाजायचं आहे. हे बघा, खोबरं पण भाजून झालं आहे. बांगडा मच्छीचं वाटण रेडी झालेलं आहे. कोथिंबीर पण घेतली, त्यात आलं पण आहे, मिरची पण आहे. आता आपण वाटण करून घेऊया. मसाला वाटून घेतला आहे. आता आपण गॅसवर टोप ठेवलेला आहे. आता आपण छानपैकी मच्छीचा मसाला भाजून घेऊया. आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया. मसाला टाकलेले आहे: धना जिरा पावडर, हळद आणि घरगुती लाल मसाला. आता हे आपण छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये वाटणाचंच पाणी आहे, त्यात कोकमचं पाणी पण टाकलेलं आहे. तर आता आपण ते
आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे असते तेवढंच आपण बनवायचं. थोडं रश्श्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मच्छीला तर लावलेलंच आहे, पण रश्श्याला पण थोडं मीठ टाकून घेऊया. आता छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया आणि मग मच्छी सोडूया. हे बघा, मच्छीच्या रश्श्याला उकळी फुटलेली आहे. आता आपण मच्छी टाकून घेऊया. आता हे एक 5 मिनिटं ठेवून देऊया आणि मच्छी आपली चांगली शिजून तयार रेडी होईल. बांगडा मच्छीचा रस्सा. बघा, आपल्या बांगडा मच्छीचा रस्सा रेडी झालेला आहे. ही बांगडा मच्छी आहे रश्श्यातली आणि फ्राय केलेला बांगडा सुद्धा आम्ही घेतलेला आहे. चांगली मस्त तर्री पण आलेली आहे. कशी वाटली तुम्हाला बांगड्याची रेसिपी मला सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा.